राज ठाकरे यांची त्यांच्या मिश्किल शैलीतून अशा प्रकारच्या कोट्या प्रकारची वक्तव्ये येत असतात। राजकारणात भाऊ बहीण एकत्र राहायला पाहिजे ही भावना चांगली आहे। भाऊ भाऊ वडील मुलगा एकत्र राहत नाही, त्यामुळे राजकारणात एकत्र राहून घरच्यांनी राजकारण करावे एवढी प्रगल्भता अजून आलेली नाही। किंबहुना ती सवय झालेली आहे। घरातले 3 दिशेला 3 नातेवाईक असू शकतात नव्हे ते आहेत। प्रत्येकाला लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे। आमचे म्हणणे तेच आहे, तुम्ही पडद्यामागून आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याऐवजी ओपन राजकारणात या। राजकारण सगळ्यांसाठी मोकळे आहे, दाखवायचे मराठ्यांसाठी करतोय। मराठा समाजाच्या भावनांवर लोकप्रियता मिळवायची, त्यानंतर मराठा समाजाच्या प्रश्नांना शिवायचे नाही, केवळ राजकीय भूमिका मांडायच्या। कुणाची तरी तळी उचलायची, कुणाला पाडणार त्याचे नियोजन करायचे आणि पूर्णतः कुणाची तरी बाजू घेऊन कुणाचा तरी राजकीय दुस्वास करायचं चालू आहे। ते जरांगे यांनी करू नये एवढेच आमचे मागणे आहे। सुप्रिया सुळे राजकीय बोलण्यापलीकडे आता काहीच बोलत नाहीत। मुंबई पाण्याखाली आली म्हणजे मुंबई आम्ही बुडवली का? प्रमाणापेक्षा पाऊस पडला। शहरामध्ये जी विकासाची कामे सुरू आहेत त्यामुळे पाणी जायला मोकळीक मिळत नाही, परंतु प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे हे सुप्रिया सुळे यांना योग्य नाही। एवढी वर्ष पुण्यावर कुणाची सत्ता होती? 40-50 वर्षाच्या राजकारणात तुम्ही पुण्याला पाण्यातच नाही तर सर्वार्थाने डुबवले आहात, अशी टीकाही दरेकरांनी केली। मला वाटतं त्यांच्या मिश्किल शैलीतनं ते अशा प्रकारच्या कोट्या किंवा त्या ठिकाणची वक्तव्य येत असतात। आता राजकारणामध्ये भाऊ बहीण एकत्र राहिलं पाहिजे, भावना चांगली आहे। आज भाऊ भाऊ एकत्र राहत नाहीत, वडील मुलगा एकत्र राहत नाहीत, त्याच्यामुळे राजकारणात एवढं अजून सगळ्यांनी एकत्रच राहून घरच्यांनी राजकारण करावं एवढी प्रगल्भता अजून आलेली नाही आहे। किंबहुना ती सवय झाली। एका घरातले 3 दिशेला 3 घरातले नातेवाईक असू शकतात नव्हे ते आहेत। नाही, मला वाटतं प्रत्येकाला लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि आमचं म्हणणं तेच आहे की तुम्ही पडद्यामागून आपल्या मनातल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या ऐवजी तुम्ही ओपन त्या ठिकाणी राजकारणात या। राजकारण सगळ्यांसाठी मोकळं आहे, पण दाखवायचं मराठा समाजासाठी करतोय। मराठा समाजाचे प्रश्न, मराठा समाजाच्या भावनांवर त्या ठिकाणी लोकप्रियता मिळवायची आणि नंतर लोकप्रियता मिळाल्यावर मराठा समाजाच्या प्रश्नांना टच करायचा नाही, केवळ राजकीय भूमिका मांडायच्या, कोणाची तरी तळी उचलायची आणि त्या ठिकाणी कोणाला पाडणार त्याचं नियोजन करायचं आणि पूर्णतः कोणाची तरी बाजू घेऊन कोणाचा तरी त्या ठिकाणी जो काही राजकीय दुस्वास करायचं चाललंय ते करू नये एवढीच आमची माफक अपेक्षा आहे ना। काय भाजपाने पुणे बुडवलं अशी सुप्रिया सुळेंनी टीका केली पुण्याच्या महापौरावर। नाही, मला वाटतं सुप्रिया सुळे आता राजकीय बोलण्यापलीकडं काहीच बोलत नाही। आता मुंबई त्या ठिकाणी पाण्याखाली आली म्हणजे का मुंबई का आम्ही बुडवली का? प्रमाणापेक्षा पाऊस पडला की शहरामध्ये जी विकासाची कामं सुरू आहेत, रस्ते खोदलेले असतात, कामं सुरू असतात, त्याच्यामुळे थोडंसं पाण्याला मोकळीक मिळत नाही जायला आणि त्यातनं पाणी तुंबत असतं। परंतु प्रत्येक गोष्टीचंच राजकारण त्या ठिकाणी करायचं मला वाटतं हे सुप्रियाताईंना योग्य आहे असं मला वाटत नाही। आता पुणे कुणी डुबवलं कुणी बुडवलं, एवढे वर्ष पुण्यावर कुणाची सत्ता होती? तुम्ही पुण्याला पाण्यातच नाही सर्वार्थानं डुबवलंय 40-50 वर्षाच्या राजकारणामध्ये।